हा, विथ सोबत, संघ, बरोबर, शी, सह याचे वाक्य बनवायचे आपल्याला आणि विदाऊटचे त्यानंतर अबाउट हे 3 लेसन आहे आज. जसं आपण आफ्टर बिफोरचे वाक्य बनवले होते तसेच विथचे वाक्य बनवायचं. या ठिकाणी कोमल सोबत कुंभमेळ्यात जा. आता कुंभमेळ्यात जा ह्या वाक्याला आपण इकडून लिहित गेलो. आता इंग्लिशमध्ये काय करायचं, इकडून इकडे लिहित यायचंय. आता जाण्याला काय गो, यामध्ये आता तय गो म्हणजे कुंभमेळ्यात आणि कुंभमेळ्यामध्ये. बघा कसं येतंय, कुंभमेळ्यात आणि कुंभमेळ्यामध्ये एकच आहे. आता मध्यला आपण इन म्हणतो म्हणून इथं घेतलं आपण इन आणि कुंभमेळ्याला कुंभमेळाच घ्यायचं. या ठिकाणी सोबतला विथ घ्यायचा आणि कोमलला कोमल. गो इन कुंभमेळा विथ कोमल. त्यानंतर निगेटिव्ह, डोंट गो इन कुंभमेळा विथ कोमल. ह्या पद्धतीने सेंटेन्स आपल्याला बनवायचंय. आता विदाऊट बघा, विदाऊट म्हणजे विनाशिवाय. विदाऊट म्हणजे काय, विनाशिवाय. वाक्यात काय करायचंय, त्याच्याशिवाय संभाजीनगरला जा, माझ्याशिवाय इंग्रजी बोल, त्याच्याशिवाय बोर्डाच्या पेपरला जा, पेनाशिवाय बोर्डाच्या पेपरला जा. ह्या पद्धतीचे सेंटेन्सेस तुम्ही बनवू शकता. या ठिकाणी त्याच्याशिवाय संभाजीनगरला जा वाक्याला उलट लिहायचंय. जाण्याला या ठिकाणी गो, लाला ए टू आणि संभाजीनगरला संभाजीनगर, शिवायला विदाऊट आणि त्याच्याला हिम. गो टू संभाजीनगर विदाऊट हिम. ह्या पद्धतीने सेंटेन्सेस बनवायचे आपल्याला. निगेटिव्हचं, डोंट गो टू संभाजीनगर विदाऊट हिम. आता अबाउट. अबाउट म्हणजे काय, विषयी, बद्दल, बाबतीत. आता वाक्यामध्ये विषय आला पाहिजे किंवा बाबत आला पाहिजे किंवा बद्दल, तिघांमधून एक घेऊ शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम. त्याच्या विषयी भाषण कर. आता त्याच्याविषयी भाषण कर म्हणू शकतो आपण. महाराणा प्रतापांविषयी बोल असं म्हणू शकतो. शिवाजी महाराजांविषयी लिही असं म्हणू शकतो. म्हणून या ठिकाणी भाषण करण्याला आपण स्पीच म्हणतो, म्हणून डायरेक्ट स्पीच घ्यायचंय. त्यानंतर विषयीला अबाउट घ्यायचंय, स्पीच अबाउट आणि त्याच्याला हिम घ्यायचंय. निगेटिव्ह मध्ये डोंट स्पीच अबाउट हिम म्हणायचंय, डोंट स्पीच अबाउट हिम. या पद्धतीने सेंटेन्सेस बनवायचं आपल्याला 20-20. अजून जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर डायरेक्ट कॉल करा, मेसेज करा, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. प्रत्येक वर्ब घ्या, यातून जे वर्ब घेऊ शकतो म्हणजे ज्या वर्बचा वाक्य बनेल ते घेऊ शकता. आणि प्रोनाउन तर तुम्ही सगळे घेऊ शकतात. नेम्स मध्ये कोणत्याही मुलाचं किंवा मुलीचं नाव घेऊ शकतात. या पद्धतीने चांगले प्रॅक्टिस करा आणि वाक्य बनवा. गुड लक.